नमस्कार, मी पूनम गिड्डे. आपण पाहत आहात स्टार माय मराठी न्यूज. आपली बोली, आपली भाषा. मालिंगराया यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये आपल्या गावचा आपला मुलगा, आपला भाऊ हे इंजिनियर रामचंद्र घुटुकडे माढा लोकसभा 2024 या निवडणुकीसाठी उभे राहिलेले आहेत. त्यांची खून आहे तुतारी. आपलं कुलदैवत बिरोबा याचा आशीर्वाद घेऊन, खांद्यावर घोंगडे घेऊन आपल्या समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी मैदानात उतरलेला आपला धनगराचा मुलगा, धनगराचा पुत्र, बिरोबाचा भक्त हा दिल्लीमध्ये आपल्याला पाठवायचा आहे. गिरडे गावची खासियत अशी आहे, गिरडे गावाने आपले माननीय दत्तात्रय देशमुख यांना मुंबईमध्ये विधानसभेत 11 वेळा पाठवलं. हा विश्वविक्रम केलेला आहे. आपल्या भारत देशामध्ये सर्वात मोठा विश्वविक्रम करणारे गणपत आबा देशमुख याचा या 11 वेळा पाठवण्यामध्ये गिरडीकरांचा वाटा हा शिवांचा वाटा आहे. गिरडीकरांच्या प्रयत्नामुळे हे शक्य झालेलं आहे. आणि आज आपण असा संकल्प करूया की आपल्या गिरडी गावातला, आपल्या मातीतला, आपल्या बिरोबाचा भक्त आपल्याला दिल्लीमध्ये एकदा नाही तर 11 वेळा पाठवायचं आहे. आता आपल्याला ही सुरुवात करायची आहे आणि पुढच्या येणाऱ्या काळामध्ये एकदा नव्हे तर 11 वेळा पाठवायची आपली तयारी ठेवली पाहिजे. आपल्या माढा मतदारसंघामध्ये 2 प्रस्थापित उमेदवार आहे, फलटणचे आहेत आणि आपलेचे आहेत. या 2 प्रस्थापिताच्या विरुद्ध आपल्या गावचा आपला मुलगा, आपला भाऊ हा उभा राहिलेला आहे. हा कशासाठी उभा राहिलेला आहे? गेल्या 70 वर्षामध्ये आपला संसदेमध्ये माणूस नाहीये. गेल्या 70 वर्षामध्ये आपला माणूस का नाहीये? जी संसद आपल्या होळकरांची, आपलं रक्त, आपल्या होळकरांचं रक्त आपल्या अंगात होते. आपल्या जागेवर संसद आहे. दिल्लीचं तख्त ज्या मल्हारा होळकरांनी रक्षण केलेलं आहे, 1 लाख मराठा फौज मिळाली दिल्लीच्या रक्षणासाठी पाणीपतमध्ये. अशा मल्हारा होळकरांचे आपण रक्त आहोत. आपण दिल्लीचं रक्षण करू शकतो. आपण दिल्लीच्या ज्या जागेवर संसद आहे त्या संसदेत गेल्या 70 वर्षामध्ये एकही खासदार आपण या माढा मतदारसंघातून आपल्याकडून पाठवू शकलो नाही. ही एक दुःखांतिका आहे. याला जबाबदार आपण आहोत. आपण आमदार पाठवू शकतो, खासदार का नाही? आपण आमदार 11 वेळा पाठवू शकतो, खासदार का पाठवू शकत नाही? आपण इतरांनाच का मदत करायची? गेल्या 70 वर्षात आपल्या आजोबांनी, आपल्या वडिलांनी प्रस्थापितांना मदत दिली. प्रस्थापितांना आपण संसदेत पाठवलं, पण आपला प्रश्न त्यांनी मांडला का? आपल्या समाजाचा आरक्षणाचा मुद्दा आपल्या माढा मतदारसंघातील खासदारांनी दिल्लीमध्ये मांडला का? हा प्रश्न विचारा. आज विचारायची वेळ आहे. आज आपल्याला माढा मतदारसंघातील खासदार तुमच्या दारी मत मागायला होते, त्याला विचारा का गेल्या 5 वर्षात आमचा प्रश्न सोडवला नाही? मग आम्हाला उभं राहायची गरजच नाहीये. आपण जर आमचा प्रश्न सोडत असाल तर आम्हाला काही नाही, आम्ही तुम्हाला मत देऊ. पण आमच्या बरोबर प्रश्न सुटत नसेल तर आम्हाला त्याच्या विरुद्ध लढावं लागेल, संघर्ष करावा लागेल. तर माझे गिरडीकरांना तमाम विनंती आहे. तर आपला जो रामचंद्र घुटुकडे यांचे जे चिन्ह तुतारीचं आहे, हे आपल्याला बटन दाबायचं आहे आणि आपल्याला संसदेमध्ये एकदा नाही तर 11 वेळा पाठवायची तयारी करायची आहे. ही सुरुवात आहे. येणाऱ्या पुढच्या 11 विधामध्ये गेले पुढचे येणारे 55 वर्ष आपल्याला निवडून द्यायचं आहे. आज तुम्ही विचार करायचा आहे
आजच्या निवडणुकीचा विचार करू नका. निवडणुका ही आधी पुढच्या अजून पंचवार्षिक आहे, त्याच्यानंतर आहे. आपल्याला आमदार माननीय आमदार गणपतराव देशमुखला ज्या पद्धतीने 11 वेळा निवडून दिलेला आहे, त्याच पद्धतीने आपल्याला रामचंद्र घोटुगडे यांना 11 वेळा संसदेत पाठवायचा आज आपण संकल्प करायचा. आज आपण गुरुवारच्या आशीर्वाद घेऊन आपण आपले जे दैवत आहे, कारण लक्षात ठेवा आपली ताकद कमी आहे, आपल्याला माहित आहे आपली ताकद कमी आहे, तर आपण देवाच्या चरणी प्रार्थना करूया. गुरुदेव आणि शिष्य नारायणराव यांना प्रार्थना करू की देवा आम्हाला या प्रस्थापित शक्तीविरुद्ध लढण्याची हिंमत दे, शक्ती दे, बुद्धी दे, बळ दे आणि आमच्या समाजाच्या विकासासाठी आम्हाला आशीर्वाद दे. असे आपण गुरुदेवांनी प्रार्थना करूया. मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो. यांच्यानंतर महाराष्ट्र राज्याचे स्टार प्रचारक प्राध्यापक आरवाय घोटुगडे यांनी आपलं मनोगत व्यक्त करावे अशी मी त्यांना विनंती करतो. खर तर हा महाराष्ट्र ही भूमी संतांची, ही भूमी वीर महामानवांची आणि छत्रपती शिवरायांच्या या स्वराज्यामध्ये ही भूमी, या भूमीमध्ये अन्याय सुधारणारा ही भूमी आणि ह्या भूमीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्म झाला ही भूमी आणि याच भूमीमध्ये याच स्वराज्याला 2 पुत्र बहाल केले ही जिजाऊची भूमी आणि याच भूमीमध्ये वयाच्या 8व्या वर्षी अहिल्यादेवी होळकर घोड्यावरती टाप मारून बसल्या आणि ते हीच भूमी यशवंतरावजी होळकर साहेब याच भूमीमध्ये जन्माला आले. मल्हारराव होळकर साहेब याच भूमीमध्ये जन्माला आले आणि शिक्षणाची ज्ञानगंगा महाराष्ट्रामध्ये पसरवणारे सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले या सर्व वीर महामानवांना वंदन करून मी माझे 2 शब्दात सुरुवात करतो. खरं तर भाषण करण्यासाठी मी या ठिकाणी उपस्थित नाही. रोज दर्शनचं शान करणारा, शाळेत जाणारा, अँकरिंग करणारा अहिल्यादेवी होळकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित झालेला मी एक साधा माणूस आहे. ज्या वेळेला 2 वर्षापूर्वी इंजिनियर रामचंद्र घोटुगडे साहेबांना सांगितलं की मी माढा लोकसभा 2019ला लढलो, त्याच वेळेला मी फोन केला, आता माघार घ्यायची नाही कारण आरवाय घोटुगडे तुझ्या मदतीला येतो. या महाराष्ट्रामध्ये एखाद्या माताड्याचं पोरग आणि एका ऊसतोड्याचं पोरग अरे दिवसरात प्रजाने कष्ट केले आणि अहिल्यादेवी होळकर पिवळं वादळ हे पुस्तक लिहिलं आणि ज्या योद्ध्याला तिकीट म्हणून त्या दिल्ली शासनानं गौरवण्यात आलं असं इंजिनियर रामचंद्र घोटुगडे साहेब. कुणासाठी ही जीव तुटत नाही, कुणासाठी जीव तुटत नाही. जो माणूस समाजासाठी झटतो, समाजासाठी लढतो, त्याच्यासाठी हा जीव तुटतो. अरे प्रस्थापित 10 कोटी, 20 कोटी, 30 कोटी तुमच्याकडे आहे का म्हणतात. आणि ज्या वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मी वाचलं त्याच्यात कुठंही नव्हतं तुझ्याकडे 10 कोटी आहेत का, तुझ्याकडे 20 कोटी आहेत का. फॉर्म आम्ही भरला, 25,000 रुपये डिपॉझिट भरलं. एवढी आज संविधानाची ताकद आहे. अरे इथल्या धोत्रवाल्याचा पोरगा सुद्धा आमदार होऊ शकतो, इथल्या लेंडेवाल्याचा पोरगा सुद्धा आमदार होऊ शकतो, रोज काबाड कष्ट करणाऱ्या माऊलीचा पोरगा सुद्धा आमदार होऊ शकतो. आणि या पाणी प्रश्नावरून राजकारण करणाऱ्या या भ्रष्टाचारी नेत्यांना मला सांगायचं आहे, अरे वेळ आली सावरून चला. पाणी प्रश्नावरून या जनतेला फसवण्याचा प्रश्न सोडा. अरे तुम्ही पाणीदार आमदार नाही, माननीय
गणपतरावजी देशमुख साहेब या तालुक्यासाठी लढले. त्यांचे विचार घेऊन आम्ही संसदेमध्ये रामचंद्रजी घुटवडे साहेबांना 100% विजयी केल्याशिवाय राहणार नाही. आपल्या सांगोला तालुक्याचं कुठेही नाव येत नाही. एक माणूस म्हणतो मी लढणार आणि दुसरा माणूस दुसऱ्याच दिवशी म्हणतो मी माघार घेणार. अरे जनतेला काय तुम्ही मुक्त घेतलंय काय? जनतेचा कधी विचार केला का? जनतेला कधी विचारलं का मी उभा राहू म्हणून? नाही विचारलं. इथून पुढे हा संघर्ष आहे. हा संघर्ष माझा नाही, माझ्या सोबत येणाऱ्या अनेक युवकांचा आहे, ऊसतोड्यांच्या मुलांचा आहे, रोजगाराच्या मुलांचा आहे, त्या संत माऊल्यांचा आहे, त्या वारकरी संप्रदायाचं हे युद्ध आहे. राजकारण आम्हालाही जमतं, सत्ता आम्हालाही जमतं, पण भ्रष्टाचार करणे हे आम्हाला जमत नाही. आमच्या रक्तामध्ये नाही. कारण त्या माऊलीनं आम्हाला शिकवलं नाही. त्या माऊलीनं आम्हाला शिकवलं रोज कामाला जा, रोज कष्ट कर आणि या माणसांच्यासाठी आपल्याला काहीतरी करायचं आहे, काहीतरी झटायचं आहे. आणि म्हणून या यात्रेमध्ये मी सहभाग घेतला. रामचंद्रजी घुटवडे साहेबांचे जे चिन्ह आहे ते तुतारी. अरे तुतारी चिन्ह घेण्यापाठी मागचे आमचे 4 दिवस गेले. आपल्याला तुतारीच घ्यायची आहे. आज तुम्हाला सांगतो प्रस्थापितांचं डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही. जीव वरून सांगतोय. कारण हे आपल्याला साधं नाही. शरदचंद्रजी पवार साहेबांनी 70 वर्षे सांगितलं माड्यामध्ये पाणी आणतो, माड्यामध्ये पाणी आणतो, माड्यामध्ये पाणी आणतो. आणि गेले महिना 2 महिने झालं घरोघरी टँकर चालाय. कुठे गेले तुमचं पाणी? कुठे गेले ते पाणीदार आमदार? कुठे गेले ते पाणीदार खासदार? त्यांना माझा सवाल आहे. जनता युट्यूब, ट्विटर, व्हॉट्सअप याच्यावरून तुम्हाला ओळखत आहे आणि तुम्हाला येत्या 7 तारखेला तडीपार केल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला काय वाटलं आम्हाला कळत नाही का? सगळ्या गोष्टी कळतात, सगळ्या गोष्टी समजतात. या तालुक्यामध्ये रणांगण आहे. अरे जसं माळशिरस नाव घेतलं जातं, जसं फलटण नाव घेतलं जातं, इथून पुढे खासदारकीच्या इलेक्शन मध्ये सांगोला सुद्धा नाव घेतलं जाईल. सांगोला सुद्धा नाव घेतलं जाईल एवढंच मी सांगतो. आणि या महाराष्ट्रातील ओबीसी समाज, कानगर समाज, वंजारी समाज, कोळी समाज आणि गरीब मराठा समाज यांच्यासाठी रक्तही सांडायला आम्ही तयार आहे. जातीयता आमच्या मनामध्ये नाही, पण ज्या जातीमध्ये आम्ही जन्माला आलो त्यांचा आम्हाला काहीतरी ऋण फेडायचा आहे. काही लोक म्हणाले तुम्ही जातीयता करता, तुम्ही माघार घ्या. आम्हाला ऑफर दिल्या गेल्या, तुम्हाला तुतारी चिन्ह आले, तुम्ही माघार घ्या. त्यांना एकच शब्द सांगितला, ज्या वेळेला बाळूमामाचा फेटा, बाळूमामाचे आंध्र ही काठी घेतली, जर नरड्यावर सुरी जरी ठेवली तर रामचंद्र घुटवडे साहेब माघार घेणार नाही. कारण या बहुजनाची औलाद आहे. इथं या ठिकाणी बोलण्याची मला संधी दिली. आपण ऐकून घेतलं डॉक्टर भाई स्वर्गवासी गणपतरावजी देशमुख साहेब यांच्या विचाराचा महामानव इंजिनियर रामचंद्रजी घुटवडे साहेब 8 नंबरच्या तुतारीवर आपल्याला शिक्का मारायचा आहे आणि त्या माणसाला संसदेमध्ये पाठवायचा आहे. 1 वेळा नाही, साहेबांनी सांगितलं 11 वेळा आपल्याला संसदेमध्ये पाठवायचा आहे. बोला बाळूमामाच्या नावानं, बाळूमामाच्या नावानं येवकोट 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 येवकोट. धन्यवाद. या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभारी आहे. धन्यवाद.
याच्यानंतर आपले उमेदवार इंजिनियर रामचंद्र घोटुकडे यांनी आपलं प्रस्तावित व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करतो. महामानव डॉक्टर आमचं दैवत बाबासाहेब आंबेडकरजी, राजमाता अहिल्यादेवी होळकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले अशा सर्वच महापुरुषांना प्रथम मी नतमस्तक होतो. बांधवांनो, आज ही लढाई फक्त मोहिते पाटील विरुद्ध गुटुकडे, निंबाळकर विरुद्ध गुटुकडे अशी नाहीये मित्रांनो. ही लढाई प्रस्थापित विरुद्ध सर्वसामान्य घरातील पोरगा, म्हाताऱ्याचा पोरगा विरुद्ध प्रस्थापित घराणेशाही आहे. आज निंबाळकरांचे वडील खासदार 2 टर्म होते. निंबाळकर स्वतः खासदार होता मागच्या वेळेस. मोहिते पाटलाचे पण घरात त्यांचे आजोबा मंत्री होते, त्याचे चुलते उपमुख्यमंत्री होते. पण माझ्या घरातला एखादा आमचा वडील, आजोबा, पंजोबा कधी ग्रामपंचायत सदस्य झाला नाही. त्यामुळे ही लढाई तुमची आमची लढाई आहे. ही लढाई एकट्या इंजिनियर रामचंद्र घोटुकडेची नाहीये. अरे तुमची पण मुलं कधी तर आमदार खासदार बनण्यासाठी तयार झाली पाहिजेत. त्यासाठी ही लढाई आहे. ही एकट्या इंजिनियर रामचंद्र घोटुकडेची लढाई नाही, तर सर्वसामान्य 18 पगार जातीचे धनगर, गरीब मराठा समाज, माळे, कोष्टी, मुस्लिम समाज या सर्वांची ही लढाई आहे. अरे किती वर्ष तुम्ही आम्हाला झुलत ठेवणार? आज मी मान, पलटण, करमाळा, माळशिरस अनेक तालुक्यात जातो. मला विचारतात, साहेब तुमचं गाव कुठलं? मला अभिमान वाटतो, माझी छाती फुगते की मी घेरडीच आहे म्हणून मी अभिमानाने त्याला सांगतो. कारण त्या तालुक्यात या घेरडीचं नाव काढण्याची एकमेव संधी माझ्या रूपाने या माढा मतदारसंघात निर्माण झाली. घेरडीच्या या मातीत काय ताकद आहे ते प्रस्थापितांना कळेल. अरे आम्ही पैशाने पण कमी नाही. जर आम्ही ठरवलं तर तुमची उचल बांगडी करू शकतो. पण आमच्याकडे 2 नंबरचा पैसा नाहीये, आमच्याकडे कारखाना नाहीये, आमच्याकडे शिक्षण संस्था नाहीयेत, आमच्याकडे मोठे मोठे 2 नंबरचे दारूचे धंदे नाहीत. म्हणून आम्ही प्रामाणिक आहे आणि प्रामाणिकच्या जीवावर ही इलेक्शन आम्ही पूर्ण करणार आहे. आणि इथल्या प्रस्थापित तालुक्याच्या नेत्यांना पण सांगतो, तुम्हाला जिल्हा परिषद बनायचं असेल, ग्रामपंचायत सदस्य बनायचं असेल आणि आमदार बनायचं असेल तर जर तुम्ही आता आम्हाला सहकार्य केलं, जसं सर म्हणाले, तरच तुम्हाला बनवू देणार आहे. नाहीतर इथल्या पुढच्या काळात प्रत्येक माणसाच्या डोक्यात हे विचार घालवणार आहे. प्रस्थापित तुम्ही आमच्यासाठी काय केलं? आतापर्यंत आमच्या 3-3, 4-4 पिढ्या तुम्ही राबवल्या. आमच्या आज्याने मतदान केलं, आमच्या वडिलांनी मतदान केलं, चुलत्याने केलं. आतापर्यंत आमचा फक्त वापर करण्यात आला. आणि ज्या वेळेस आम्ही स्वतः उभं राहतो, एक मताची भीक मागतो, त्यावेळेस तुमचा सूर काय असतो की तुम्हाला मतदान दिलं तर वायपड जातं. अरे आम्ही कामं करतो ना. 5 वर्ष कलेक्टर ऑफिस, प्रांत ऑफिस, तहसील ऑफिसची मी कामं केलेत. म्हणून या गिरडीतलं मी मतदान मागायसाठी अधिकार आहे. अरे निंबाळकर आला का कधी? मोहिते पाटील किती वेळेस गिरडीत आला? माझा उघड सवाल आहे. अरे आम्ही काय फेरण्याच्या उल्लास नाही. निंबाळकर आणि मोहिते पाटील तुम्ही फक्त तिथले एजंट पुरवता. तुम्ही पैसे देता इथल्या एजंटला आणि म्हणता मत टाकून घ्या. मग तुम्हाला यायला आणि फिरायला काय होतं त्यावेळेस? 5 वर्षात निंबाळकर आणि मोहिते पाटील किती वेळेस आला? माझा जाहीर सवाल आहे इथल्या गिरडीतल्या नेत्यांना. तुम्ही त्यांची चमचेगिरी करता, मग ते काय येत नाहीत लोकांचे प्रश्न सोडवायला. मी 5 वर्ष तुमच्या दारात सालगडी म्हणून काम करतोय आणि इथनं पुढे जर तुम्ही मतदान द्या अगर ना द्या, तुमचा सालगडी म्हणून मी काम करेन. आणि जर तुम्ही संधी दिली तर ह्याच बाळू मामाच्या वेशात मी संसद भवनाची एक ना एक दिवस पायरी चढणार आहे ही शपथ घेऊन सांगतो. आज ना उद्या एक ना एक दिवस आज शपथ घेऊन सांगतो की हा मुलगा
या महाराष्ट्रात या घेरडीचं आणि सांगोल तालुक्याचं नाव काढणार, त्याशिवाय मी ही लढाई थांबवत नाही. 5 वर्ष जातील, 10 वर्ष जातील, 15 जातील, 20 जातील, अख्खा माझं आयुष्य जाईल, ओपन सांगतो. पण एक दिवस या लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणूनच संसद भवनात आणि ह्याच वेशामध्ये जाणाऱ्या काठीनं उघडं घेऊन बघू मला कोण अडवतंय. पण मायबाप जनतेला मी सांगतो, प्रस्थापितांच्या तुम्ही किती दिवस लाचारी करणार आहे? अरे मी पण तुमच्यासारखा सर्वसामान्य आहे, माझ्यावर काय प्रेशर नाही होय. किती फोन आले मला माळशिरस तालुक्यातनं, किती फोन आले मला पैठण मधनं. प्रेशर टाकलं जातं, पण हा प्रेशरला बळी पडणारा माणूस नाही. अर्ध्या रात्री या गिरडीतनं फिरतो मी, 12-12, 1-1 वाजले तरी मी या चौकात असतो. कुणाला काय वाकडं करायचंय त्यांनी येऊ द्या, त्यांच्या माणसांनी. पैठणकर येऊ दे, नाहीतर निंबाळकर तिकडचे येऊ दे, नाहीतर मोहिते पाटील येऊ दे. हा गिरडीची काय माती आहे तू तुम्हाला जाऊन देतो. मी काय त्यांच्यावर टीका करणार नाही, पण मी काम करणारा माणूस आहे. मी तुमच्यासाठी 5 वर्ष झटलोय आणि इथनं पुढे पण मी या मातीसाठी झटणार आहे, इथल्या लोकांसाठी झटणार आहे. तुम्ही आता मतदान द्या अगर ना द्या, पण मी तुमची प्रामाणिकपणे तहसील, प्रांत ऑफिस, कलेक्टर ऑफिस, कमिशनर ऑफिस, मंत्रालय इथपर्यंत मी प्रामाणिकपणे तुम्हाला शपथ देतो की मी तुमची प्रामाणिकपणे कामं करेन. अर्ध्या रात्री फोन करा, माझा 24 तास फोन चालू असतो. त्यांच्यासारखं नाही, साहेब बिजी आहेत, साहेब ह्याच्यात आहेत. अरे साहेब एसीच्या गाडीत झोपलेला असतो, साहेब एसीच्या त्याच्यात झोपलेला असतो, आम्हाला काही कळत नाही. मी स्वतः मंत्रालयात 6 महिने राहून आलोय, दिल्लीला जाऊन आलोय, संसद भवन बघून आलोय. आता इथं कोण मंत्रालयात गेले मला माहित नाही, काय गेले पण असतील आणि काय निश्चित चमचेगिरी पण करत असतील. पण मी स्वतः मंत्रालयात गेलो. हे साहेब लोक काय करतात, आमदार खासदार तिथं एसीच्या गाडीत हॉटेलमध्ये मस्तपैकी राहतात आणि पीएला सांगतात की साहेब बिजी आहेत. अरे तुला निवडून कशासाठी दिलं? तू बिजी सारखा राहतो, मग तुला निवडून कशाला दिलं? आणि या जनतेला मतदान तर तुला आता कशासाठी द्यावं? आता हे निंबाळकर आणि मोहिते पाटील 5 वर्षांनी तुमच्याकडे येणार परत. तुम्ही आता मतदान देणार, बरोबर आहे, 5 वर्षांनी येणार तुमच्याकडे मत मागाय आणि फोन तुम्ही केल्यावर साहेब बिजी आहे. अरे हा इंजिनियर रामचंद्र बुटवडे तुमच्यासाठी 24 तास फोन उचलतो ना. अरे कलेक्टर पर्यंत माझ्या मजल आहे, कलेक्टरला फोन लावा सांगा, आत्ता फोन लावतो. एवढी पॉवर आहे आमच्यामध्ये आणि आम्ही एज्युकेटेड आहे, आम्ही इंग्लिश बोलू शकतो. आम्ही म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय, एक इंजिनियर, एक तरुण माणूस जर लढत असेल तर त्याला तुम्ही सहकार्य करावं. आणि इथनं पुढच्या काळात या गिरडीचं नाव या महाराष्ट्रात प्रत्येक वेळेस निघलं पाहिजे, हा माझा प्रयत्न असणार आहे. आणि युवकांच्या हाताला काम आहे का? महिलांचे प्रश्न आहेत, पाण्याचा प्रश्न आहे. आता यांच्याकडे 50-50 वर्ष दोघांकडे सत्ता होती, तरी पण यांच्यावर प्रश्न का सुटले नाही? मोहिते पाटील घराणं 50 वर्ष सत्तेत आहे, निंबाळकर घराणं पण जवळजवळ 35-40 वर्ष सत्तेत आहे. मग यांनी प्रश्न का सोडवले नाही? आज पण तुम्हाला चारासाठी, पाण्यासाठी का वन फिरावं लागतंय? याचं उत्तर तुम्ही कधी तर शोधलं पाहिजे ना, की हे फक्त पद मिळवायसाठी. एकदा खासदार बनलं की आपल्याला पद मिळवायची, पैसा मिळवायचा, सत्तेतून पैसा, पैसेतून सत्ता, सत्तेतून हे यांचे धंदे आहेत. आणि हे आम्हाला काय नाही, माझं काही कारखाना बिरखाना कुठं नाही बरं का, माझी शिक्षण संस्था पण नाही. मी तुमच्यासाठी वेळ देऊ शकतो, तुमचा सालगडी म्हणून 5 वर्ष काम करू शकतो, एवढं तुम्हाला वचन देतो. आणि मी आता तुम्ही काही जण म्हणत असताना हा जातीयवादी आहे, मी जातीयवादी नाही. ह्या चौकात मराठा समाजासाठी आंदोलन करणारा मी माणूस आहे. मी स्वतः भाषण केलंय मराठा समाजासाठी. दलित समाज, आपल्या बाबासाहेबांच्या जयंतीत मी कित्येक वेळा वाचन केलंय. अरे आम्ही धनगरच्या वेळेत का आलोय तर 70 वर्ष झालं धनगर समाजाला आरक्षण पण दिलं नाही, धनगर समाजाला निधी पण नाही, धनगर समाजाचा एक 70 वर्षात खासदार पण यांनी निवडून येऊ दिला नाही. म्हणून एक अस्मिता ठेवून या मतदारसंघात 6 लाखपेक्षा जास्त धनगर समाज आहे, तरी त्या समाजाला प्रतिनिधित्व मिळत नाही. म्हणून की इथना पुढच्या काळात तुम्ही आम्हाला सहकार्य करा. हा इंजिनियर रामचंद्र बुटवडे तुम्हाला अर्ध्या रात्री तुमच्या मदतीसाठी येईल आणि 24 तास आमची सेवा असते. आमचं काय त्या साहेबांसारखं नसते, 9 वाजले की फोन बंद करायचा, दिवसभर फोन पीए कडे द्यायचा. आमच्याकडे काय पीए वगैरे
ऑप्शन नाही. आमच्याकडे डायरेक्ट फोन आहे, डायरेक्ट काम होणार तुमचं कुठल्याही कलेक्टर ऑफिस पर्यंत काम. कारण कामाची भाषा बोलली पाहिजे. टीका करणं हा कामाचा धर्म नाही, पण काम माणसाचं झाल्यावर माणूस माणसाच्या मागणं हटत नाही. आणि मी ज्यांची कामं आजपर्यंत या 5 वर्षात केलेत त्यांना एक भीक म्हणून माझा एक तुतारी चिन्हावर 8 नंबरला नाव आहे, इंजिनियर रामचंद्र मायाप्पा घुटुगडे. या चिन्हावरती तुम्ही मतदान करून मला प्रचंड मतांनी विजय करा आणि इथनं पुढचा आपला संघर्ष सुरू राहील. मी काय इथल्या नेत्यांच्या तालुक्यातल्या गावपातळीच्या कुणाच्या विरोधात नाही. मी फक्त महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मला जे काही संविधान दिलंय, शिकवलंय, अरे त्याच्यात कुठे लिहिलं नाही 2 कोट 4 कोट असले तर लोकसभा लढवा. कुठे लिहिलंय बाबासाहेबांनी की तुमच्याकडे पैसा असेल तर खासदारकी लढवा? अरे पैसा नसला तरी चालेल, पण जर हक्काचा जर आपल्याला न्याय मिळवायचा असेल तर या प्रस्थापितांच्या विरोधात लढावं लागेल. आणि एक ना एक दिवस तुम्हाला आज सांगतो की महाराष्ट्रामध्ये, या भारतामध्ये या घेरडीचं नाव कसं उंचावलं जाईल आणि मोठ्या लेवलवरती कसं जाईल त्याचा प्रयत्न मी स्वतः प्राध्यापक आर.वाय. घुटुगडे सर, इथं माझ्या समोर जे काय बसलेली मंडळी आहेत हे सगळेजण करतील. ही काही लढाई एकट्याची समजू नका. आज पैसा नसेल थोडाफार आपल्याकडं, भविष्यात कोटीने पैसा येणार आहे हे पण तुम्हाला सांगतो. कारण पैशावरती इलेक्शन खेळलं जातं मला माहिती आहे. काही जण चिरीमिरीवरती, दारूवरती आणि बाटलीवरती सगळे मतदान करतात. अरे दारू आणि बाटली 5 वर्ष पुरणार नाही, ते एकदा येतात आणि 5 वर्ष परत तोंड दाखवत नाहीत. आणि ते आपल्या तालुक्यातले पण नाहीत गडी. एक आहे पलटणचा आणि एक माळशिरसचा आहे. आता सांगोलचे असतं तर मी पण म्हटलं असतं जाऊ दे बाबा आपल्या तालुक्यातला आहे. अरे ते तुम्हाला ओळखत नाही. मी आता इथलं बऱ्यापैकी सगळ्यांची नावं सांगू शकतो एका माणसाची, ह्याचं नाव ये, ह्याचं नाव ते. आणि निंबाळकर आणि मोहिते पाटील आल्यावर त्याला माहिती आहे का तुमची नावं? घुटुगडे कोण आहे, वाघमोडे कोण आहे, चव्हाण कोण आहे, हे कोण आहे, काय त्यांना माहिती आहे का? त्यांना काय देखील माहित नसतं. इथले फक्त जे त्यांचे चमचे आहेत ना, हे चमचे पैसे घेतात आणि तुम्हाला सांगतात इकडं मतदान मार, तिकडं मतदान मार. आता कित्येक लोक पोस्टाचं मतदान मला मारत होते, पण पैसे देऊन आपल्याच गावातल्या एजंटनी ते म्हणले इंजिनियर साहेब काय पैसे देत नाही, तुम्ही इकडे मारा. माझ्याकडे सगळ्या बातम्या खबर आहे. गावातल्या आमच्याच वार्डातल्या कितीतरी पुढाऱ्यांनी तसं केलंय. लोक म्हणते इंजिनियरला मारायचं आहे, अरे तुला 500 रुपये देतो इकडे मार. असा धंदा पोस्टरला इथे या गावात केला. आणि त्या पुढाऱ्यांची आणि सगळे डिटेल माझ्याकडे. फक्त वेळ आल्यावर मी त्यांचा करेक्ट कार्यक्रम करतो. कुणाला ग्रामपंचायतला निवडून द्यायचंय, कुणाला जिल्हा परिषद व्हायचंय, कुणाला इथनं आमदार व्हायचंय, हे आम्हाला पण चांगलं कळतं. कारण आमच्याकडे तेवढी पावर आहे. इथनं पुढे जिल्हा परिषद आम्हाला सहकार्य नाही तर मग त्या व्यक्तीला सहकार्य नाही. मी जनतेला दोष देत नाही. इथल्या पुढाऱ्यांना सांगतोय, तुम्हाला जर जिल्हा परिषद सदस्य व्हायचं असेल आता आम्हाला सहकार्य करा आणि उगाच नाही गपचिप करा. तुमच्यावर दबाव आहे पक्षाचा, आणि पक्षाचा दबाव तुम्हाला कोण खातो? तुम्ही काय खासदार बिदार आहे का? तुम्हाला काय आमदार बनून येणार आहे का? कोण तुम्हाला काय बनवू देत नसतंय. आपल्याला आपली लढाई लढावं लागल. इंजिनियर तुम्हाला मदत करेल जिल्हा परिषदला, इंजिनियर तुम्हाला ग्रामपंचायतला मदत करू शकतो, इंजिनियर तुम्हाला आमदारकीला मदत करू शकतो. एक 5, 10, 20 हजार मतं आम्ही फिरवू शकतो. आज सांगतो, मला नाही म्हणलं तर 1 लाखाच्या वर मतं पडते. त्यात चिन्ह आले तुतारी, त्याच्यामुळं काही जण चुकून माकून आपल्याला मतदान करणार आहे. आणि बरेच तालुक्यातनं फोन आले, साहेब चिन्ह 1 नंबर मिळाले, लोक चुकून तुम्हाला मतदान करणार. अरे उलट चांगलं आहे ना. चुकून म्हणजे बाळूमामाचा, हे आमच्या बिरोबाचा, महाराजांचा कुणाचा तर आशीर्वाद आहे ना की ते चिन्ह मिळणं. एवढं भाग्यवान आहे. घेरडीतल्या या गरीब कुटुंबातल्या मुलाला प्रस्थापितांच्या सारखं तुतारी चिन्ह मिळतं. म्हणजे देवाचं कुठंतरी आपल्याकडे लक्ष आहे आणि हे देवाचं लक्ष आपल्याला पुढे घेऊन जाणार आहे. आणि यावेळेस जर 1 लाख मतदान मिळालं तर तालुक्याचा आमदार कोण बनवायचं हा इंजिनियर रामचंद्र घुटुगडे ठरवणार आहे. तिथला जिल्हा परिषद सदस्य कोण करायचा तो हा इंजिनियर रामचंद्र घुटुगडे ठरवणार आहे. अरे कुणाला सरपंच बनायचं हे पण ठरवणार आहे. तुम्ही काय आम्हाला दुबळं समजू नका. आणि पैशाचा जर तुम्ही माज केला, पैसा आम्हाला कुठं काढायचा आहे आणि कुठनं निर्माण करायचा आहे एवढी पण अक्कल आम्हाला आहे. फक्त कसं आहे की प्रस्थापित लोकांची 2 नंबरची धंदे आहेत.
आम्हाला 2 नंबर खपत नाही करे, इंजिनियर आहेत आणि धनगर आहे त्याच्यामुळे प्रामाणिक आहे. धनगर जात ही सगळ्यात महाराष्ट्रातली प्रामाणिक आहे बरं का. एकदा एकाला शब्द दिला का त्याच्या मागे जाते. आणि मी एकदा शपथ घेतली की लोकसभा पूर्ण ताकदीने लढवायचं, आपल्याला कुठलाही पाठिंबा आणि कुठलीच गोष्ट करायची नाही. तर माझं ज्या दिवशी आम्ही ह्या वेशात गेलो आणि बाळमामाचा भंडारा लावला त्या दिवशी ठरवलं सर आपण ही लोकसभा गाजवायची आहे. अरे पैसे काय, पैसे येतात जातात. आता माझं वय 31 आहे, दुसरी टर्म आहे. 26 वर्ष एकदा उभा राहिलेलो, आता 31 वर्ष आहे. थोडे अजून वर्ष जातील, पण या 600 गावात या मशीनवरती या घेरडीकरांचं नाव काढण्याचं जिद्द मी केलेलं आहे. 600 गावात जवळजवळ 5000 मशिनी आहेत. या घेरडीचं नाव त्या मशीनवर गेलं का नाही? 100% गेलेलं आहे गिरडीचं नाव. मग तुम्ही गिरडीवासीयांना जर गिरडीकराला जर पाठिंबा देत नसाल तर मग इथनं पुढच्या काळात त्या लोकांना त्या पद्धतीनं ट्रीटमेंट दिली जाईल. कारण मी प्रामाणिक काम केलंय, मी कुठलाही पक्ष बघितलेला नाही 5 वर्षात. आज नाही म्हणलं तर 4-5 हजार लोकांची मी इथल्या गिरडीतल्या कामं केले. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय, मायबाप जनतेला मी एकदा नमस्कार करतो, तुमचा पुढे पदर पसरतो. पण तुम्ही मला 8 नंबरला तुतारीला मतदान देऊन भरघोस मताने विजय करा आणि इथनं पुढच्या काळात तुमची कुठली पण कामं असू द्या मी नम्रपणे करेल, प्रामाणिकपणे करेल एवढं वचन देतो. आणि आज इथं फोटो कुणाचे आहेत तर आमचं दैवत भाई गणपतरावजी देशमुख साहेब, आमच्या 3 पिढ्या त्यांच्यासाठी आम्ही घालवल्या. आणि ज्यावेळेस विधानसभेला मी त्यांच्याकडे गेलतो, मी त्यांना आशीर्वाद मागितले तर त्यावेळेस ते म्हणालेले मला की बाळा तुझ्यात एक स्पार्क आहे, तुझ्यात एक चिंगारी आहे, ती मला दिसते आणि इथनं पुढच्या काळात तालुक्यात तू राज्य करू शकतो असं मला स्वतः महामानव डॉक्टर गणपतरावजी देशमुख साहेब म्हणाले. त्यामुळं मी तोच विचार घेऊन पुढे चाललोय. आज लोकांना माहित नाही आबासाहेबांचं आमचं काय नातं आहे ते आणि किती वर्षापासूनच नातं आहे. आणि बहुजनाचं दैवत गोपीनाथ मुंडे साहेब हे आम्हाला दैवताप्रमाणे आहेत. आणि बहुजनांसाठी त्यांनी सायकलवर प्रचार केलाय पहिल्यांदा. स्वतः ते पहिल्यांदा जिल्हा परिषदला उभा होते तर सायकल आणि छोटस हे लावत होते. आम्हाला तर आता त्या मानाने स्टेज बॅनर थोडस बरं आहे, पण त्या माणसानं सायकलवर प्रचार करून तो माणूस केंद्रीय मंत्री झाला होता. त्याच्यामुळं कुणाला देखील कमी लेखण्याची इथनं पुढे भाषा करू नये. आणि जे काय मला साथ दिली ज्या युवकांनी, जे आमचे सगळे पांडुरंग गुटुगडे असतील, सर असतील, मामा जेवढ्याने पण साथ दिली आणि जे लपून साथ देत आहेत त्यांचा पण धन्यवाद. बरेच लोक फोन करतात प्रस्थापितांचे, साहेब आम्ही गपचिप तुमच्या मागे आहे. कित्येक तालुक्यातून गावातून फोन आले, साहेब उघडीचा येत नाही, गपचिप तुम्हाला एक मतदान माझं मारणार आहे. असे पण शेकडो फोन या तालुक्यातनं मला आले. अरे तुम्ही लढताय, तालुक्याचा आवाज पुढे घेऊन जाताय. त्यामुळं गपचिप लोकांची पण मी धन्यवाद मानतो, कारण त्यांना पण पक्षात पुढे काहीतरी मिळत असं आशा असती, बोळी बाबडी आशा असती. मला काहीतरी जिल्हा परिषद मिळेल, मला आमदारकी काही इथल्या लोकांना देणार नाही, पण काहीतरी मिळेल असं प्रत्येकाला एक आशा असती. त्यामुळं त्यांनी उघड काम करू शकत नाहीत. त्यामुळे गपचिप मतदान मारावं ही मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि तुमचं सिंचनाचा प्रश्न असेल, युवकांच्या बेरोजगारीचा प्रश्न असेल, चारा छावणीचा प्रश्न असेल, जे काय प्रश्न आहेत, काय मुलांची लग्न होईना झाले त्यांचा पण प्रश्न आपण हळूहळू सोडवण्याचा प्रयत्न करू. आणि मला बोलण्याची संधी दिली, इथं गर्दी झाली आहे भरपूर. आमचे सर आता आभार व्यक्त करतील. आणि जय भीम, जय मल्हार, जय शिवराय, धन्यवाद. या ठिकाणी मोलाचा वेळ काढून या घेरडी या गावातील सर्व ग्रामस्थ उपस्थित राहिले. मी त्यांचा आभार व्यक्त करतो. एक म्हाताऱ्याचं पोरग आणि ऊस तोड्याचं पोरग या इलेक्शन मध्ये उभा राहत आहे. आणि साहेब आम्ही सगळेजण एक ठाम निर्धार केलाय की 8 नंबरच्या तुतारी समोर येळकोट जय मल्हार होऊन आमच्या या सांगोला तालुक्यातील आणि 105 गावातील लोक गपचीप मतदान 100% करणार आहे. त्याची तुम्ही काळजी करू नका.
आता आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचं आभार व्यक्त करतो. धन्यवाद. या ठिकाणी कार्यक्रम संपन्न झाला. इथून पुढचं नंदूभाऊ आपण सर्व जबाबदारी पार पाडावी. डॉक्टर घुटुंडे आपण सुद्धा ही जे काय गोळा केलेला आहे त्यांचं द्यावं मी त्यांना विनंती करतो. हा कार्यक्रम संपन्न झाला. धन्यवाद. आपल्या चॅनेलवर नवनवीन बातम्या पाहण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.